नमस्कार, मी गीताली विनायक मंदाकिनी. मिळून साऱ्याजणी मासिकाची मी संपादक आहे. मिळून साऱ्याजणी मासिकांनी विद्याबाळ अध्यासन प्रकल्प 2 हाती घेतलाय. त्याला कारण असं आहे की 1975 मध्ये युनोनी महिला वर्ष जाहीर केलं. त्याला पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये 50 वर्ष पूर्ण होतात. तर या महिला वर्षाची, स्त्री चळवळीची एक सुवर्ण महोत्सवी वाटचाल कशी झाली, त्याचा काही इतर क्षेत्रांवर परिणाम झाला का, व्यक्तींच्या आयुष्यावर काही परिणाम झाला का, वगैरे वगैरे आपण समजून घेतो. आणि त्यासाठी स्त्री चळवळ आणि मी या विषयावर आपण गप्पा मारतोय. आणि आज आपल्याकडे आपली तरुण मैत्रीण श्वेता आलेली आहे. श्वेता, नमस्कार. खूप छान वाटलेलं आहे. तू सध्या लंडनला आहेस ना? हो. बरं झालं की तू इथे आलीस, तेवढ्यात आपल्याला तुझ्याशी गप्पा मारता आल्या. प्रथम मला असं सांग की स्त्री चळवळ तुझ्या आयुष्यात कधी आली, तुला कधी भेटली ती? मला असं वाटतं म्हणजे माझी शाळा संपली होती, 10वीला होते मी. आणि 10वी नंतर मी साने गुरुजी कर्मवीर स्मारकाच्या शिबिराला गेले होते 6 दिवसाच्या अमळनेरला. तर तोपर्यंत काही ऑफिशियली स्त्री चळवळ आणि जेंडर इक्वॅलिटी हे शब्द कानावर काही खूप पडलेले नव्हते. पण ती खुमखुमी होती की नाही, आता मला मुलगी म्हणून स्वतःला सिद्ध करायचंय. आणि तो प्रवास जो थोडाफार आपण अनुभवलेला असतो की लहानपणी पण तुम्ही मुलगी तर हे करू नका, मग कोणीतरी तुम्हाला म्हणतं नाही तुम्ही करू शकता. आणि तो फरक तुम्हाला दिसत असतो. तर फक्त ते ऑफिशियली किंवा थेरॉटिकली ते काय असतं नेमकं, ते स्त्री-पुरुष समानता म्हणजे काय, आणि हे सगळं स्मारकामुळे किंवा त्या शिबिरामुळे मला पहिल्यांदा समजलं. तिथे 6 दिवसात आम्ही बऱ्याचशा गप्पा केल्या. म्हणजे जेंडर इक्वॅलिटी बद्दल बोललो, लिंग आणि लिंगभाव याच्यात फरक काय आहे, आणि ह्या सगळ्याबद्दलच्या चर्चा, संविधानाबद्दलच्या चर्चा, नंतर लोकांनी आपल्यासाठी काय काय केलंय, सावित्री, ज्योतिबा, आणि हे सगळंच बऱ्याचशा चर्चा झाल्या. तिथून मला असं वाटतं हळूहळू सुरुवात झाली समजून घ्यायला. आणि लहानपण कसं गेलं होतं आणि कुठे गेलं? लहानपण माझं जळगाव जिल्ह्यातच एक गाव आहे पिंपळगावरेश्वर. तिथे मी 1ली ते 10वी राहिले. म्हणजे माझं गाव ते. तर गावात पण असं होतं की काही गोष्टी, माझे पालकांचा दृष्टिकोन थोडासा वेगळा असल्यामुळे असेल, त्यांनी काही गोष्टी आम्हाला ज्या बाकीच्या मुली करत नाहीये ते करायला असं प्रोत्साहन दिलं. की कसं, म्हणजे आमच्याकडे नदीवर पोहायला मुली जात नाही, पण तुम्ही ते केलं पाहिजे. मी पहिलीपासून नदीवर पोहायला वगैरे जात होते. किंवा भाषण करायला तू गेलं पाहिजे. गणपती उत्सव आम्ही सुरू केला, मुलींचं गणपती मंडळ सुरू केलं, आणि त्यात 10 मुलींचं. कारण त्याचं पण असं कारण होतं की आमच्या गल्लीत गणपती उत्सव व्हायचा दरवर्षी, आणि मुलांचा एक मोठा ग्रुप होता. आणि इंटरेस्ट याच्यासाठी होता की 10 दिवस वेगवेगळे सुंदर कार्यक्रम व्हायचे, स्पर्धा व्हायच्या, आणि खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा व्हायच्या. आणि त्याच्यात मग ते 10 दिवस आम्ही खूप एंगेज असायचो. आणि अचानक मी 1 वर्ष बंद केलं. आणि मग माझ्या वडील असं म्हटलं की त्यांनी बंद केलं, तुम्ही दुःखात, तुम्ही कसं दुःखी होताय, तुम्ही स्वतःच सुरू करा. आणि आम्ही ते स्वतः सुरू केलं, खूप सक्सेसफुल 4-5 वर्षांनी चालवलं. तर ते थोडंसं की ज्या स्पेस मुलांच्या आहेत त्या स्पेस मुलांच्या असं काही लिहून ठेवलेलं नाही. त्या स्पेसमध्ये तुम्ही एंट्री करू शकता, त्या स्पेस तुम्ही कॅप्चर करू शकता. हे थोडं मी लहानपणापासून करत आले. तुम्ही गणपतीची आरती मुलींनी केली? हो, सगळं. म्हणजे आमचा आरती वगैरे याच्यापेक्षा आमचा सगळा भर होता. पण आपल्याकडे मी अशासाठी विचारलं की बायका करत नाही गणपतीची आरती, म्हणून म्हटलं की आमच्याकडे सगळंच. म्हणजे आम्ही लहान मुली होतो खूप, आणि 10 मुली आम्ही असं 10-11 मुली, आमचं 11 मुलींचं गणपती मंडळ होतं. असं ऑफिशियली आम्ही लिहिलं होतं 11 मुली, असं बाईवर नाव टाकून. आणि आम्ही पोलीस स्टेशनला परमिशन घ्यायला जायचो. इतक्या कमी वयात आम्ही हे सगळं करत होतो. पण कार्यक्रम घ्यायचा आहे, मोठा सांस्कृतिक कार्यक्रम असायचा, पोलिसांची परमिशन लागेल. नंतर पैसे मागायला जाणं, वर्गणी मागायला जाणं, जे मुलंच करत आले तो आयुष्यभर, आणि आम्ही कधी केलंच नाहीये. आणि ग्रामपंचायतीत जाणं, त्यांच्याकडनं काहीतरी बसायला चादरी वगैरे आणणं, बँड असतो, म्हणजे बँडवाले जे असतात त्यांच्याकडे जाणं की काका आम्हाला तुमचा बँड 1 दिवस फ्रीमध्ये द्या ना. आणि हे सगळं आम्ही केलं. म्हणजे ज्या स्पेसेसमध्ये म्हणजे जे आम्ही केलंच नसतं. पण मग गावकऱ्यांचा काही विरोध नाही झाला की मुली आणि तुम्ही असं कसं? नाही, खूप विरोध नाही झाला. कदाचित त्याचं कारण असेल की त्यांना माहिती, म्हणजे यांच्या घरातल्या मुली असं करतात आणि त्यांच्या सोबत ह्या आहेत सपोज सिस्टम. कदाचित पाठीमागे बोलले असतील, मला ते आता असं पूर्ण म्हणजे खूप संघर्ष नाही करायला. नाही, खूप संघर्ष नाही. आणि मग 10वी नंतर मग मी स्मारकाकडे आले, आणि अमळनेरला. आणि अमळनेरमधूनच मला असं की मी 11वीला पुण्याला ऍडमिशन घेतलं, फर्ग्युसनला. 11वीला इथे आल्यानंतर मी थोडंसं अनिस सेवा दलाच्या कामात जास्त ऍक्टिव्ह झाले. आणि मग तिथूनच वाचायला खूप सुरुवात झाली. आणि मी सगळ्यात माझ्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव झाला की नाही, आता मला जेंडरवर काम करायचंय. आणि असं, आणि मी खूप थेरॉटिकली पण असं हे झाले की हे किती बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे, आणि हे सगळं मला समजायला लागलं. तर त्याचं कारण मी सिमोनचं पुस्तक वाचलं, सिमोन द सेकंड सेक्स. त्याचं मराठी भाषांतर मी वाचलं, अरुणा गोखलेंचं. आणि
ते पुस्तक मी 2-3दा वाचलं, म्हणजे 11वीला एकदा वाचलं, मग 12वीला, मग 3 एकदा वाचल्यानंतर ते समजून घेण्यामध्ये खूप भारी की काय आपली जडणघडण कशी झाली आहे, मुलगी म्हणून आपण कसं घडलोय, आपण असं का वागतो, त्याची कारणं काय आहेत, मुलगी असं का वागते, मुलगा असं का वागतो, स्त्रिया पुरुष असं सगळं. आणि मग आम्ही फर्स्ट इयरला होतो फर्ग्युसनलाच, आणि आम्ही जाहीर वाचन केलं त्या पुस्तकाचं. आणि नाही, फर्ग्युसनच्या मेन बिल्डिंगच्या समोर जे गार्डन आहे, तर आम्ही आमचे क्लासमेट रोज तिथे बसायचो संध्याकाळी 4-1 वाजता, आणि 20-25 लोक बसायचे, आणि रोजचे 20-25 पानं वाचायची, कधी 40-50, कधी 20-25, आणि त्याच्यावर खूप भांडणं व्हायची, खूप चर्चा व्हायच्या, आणि ते इतकं इंटरेस्टिंग होतं. आणि तो जो ग्रुप मला मिळाला मित्रमैत्रिणींचा, तो ग्रुप माझ्यासोबत आतापर्यंत पण आम्ही इव्हॉल्व होत गेलो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, की आमच्या जेंडर बद्दलची समज खूप पक्की होत गेली. आम्ही एकमेकाला करेक्ट करत गेलो की नाही असं वागणं, हे जेंडर बायस्ड असतं, असं वागलं पाहिजे, तसं नाही वागलं पाहिजे. तर हे असा तो बीएचा विषय कुठला होता? माझा बीएचा इकॉनॉमिक्स होता. खरं मला आवडलं म्हणजे आहे, संबंध आहे इकॉनॉमी आणि सगळ्याचाच असतो, सगळ्याचा संबंध आहे. पण मला इकॉनॉमिक्स मध्ये इंटरेस्ट नव्हता. फक्त मला आता मी गावाकडून आले, मला नोकरी पाहिजे, तर मला लोकांनी सांगितलं इकॉनॉमिक्स केलं तर नोकरी मिळेल, एम इकॉनॉमिक्स. पण जोपर्यंत मी 3rd इयरला आले तोपर्यंत मला लक्षात आलं की नाही, मला ग्राउंडवर महिलांसोबत काम करायचंय, तर मला त्यांच्या आरोग्याबद्दल बोलायचंय, मला महिलांचे जे डोमेस्टिक व्हायलन्स बद्दल. तोपर्यंत काय झालं होतं, मी गावामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सचे केसेस थोडंफार हँडल करत होते, आणि पोलीस स्टेशनला जायचे महिलांसोबत पुण्यावरनं घरी गेल्यानंतर. तर त्या पोलीस स्टेशनच्या प्रकारामध्ये मला जे असं सगळे लेयर्स दिसायचे की प्रत्येक सिस्टीमचा जो प्रत्येक भाग असतो तो किती त्याच्या पुरुषी संवेदना असतात, म्हणजे मानसिकता सगळी पुरुष असते आणि जडणघडण तशी आहे. तर ते सिस्टीम मधले लोक पण किती त्रासदायक ठरतात ह्या सगळ्या प्रकरणात. आणि माझं असं झालं की ह्या छोट्या छोट्या मुद्द्यांवर कोण काम करेल, म्हणजे तिथे तर मग ते अधिकारी आहेत, त्यांच्याशी बोलायला कुणीच नाहीये, म्हणजे ती चुकीचं वागतात हे पण त्यांना वाटत नाहीये, त्यांना वाटतच नाहीये की आपण एखाद्या महिला आपण असं सहज म्हणतो की ठीक आहे तुमचं नवरा बायकोचं भांडण आहे, केलं तर केलं सहन, उद्या तुम्ही गोडच होणार आहे, याच्यात त्यांना प्रॉब्लेम काही वाटत नाही, पण ते खूप प्रॉब्लेमॅटिक आहे. मग हे त्यांना कोण सांगेल असं थोडं थोडं मला वाटलं. आणि मग मी 3rd इयरला असताना ठरवलं की नाही, मी काहीतरी असं शिक्षण घेईल की ज्यात मला ग्राउंडवर थोडंसं काम करता येईल किंवा ह्या प्रश्नाबद्दल. तुझे बाबा काय करतात आणि आई काय? ते शेती करतात, शेती. आणि आई पण शेतीच म्हणजे मदत करते त्या सगळ्याच्यामध्ये. आणि आई बाबांची स्त्री पुरुष समतेकडे बघण्याची दृष्टी किंवा कसं, मला बहीण आहे का भाऊ आहे? बहीण आहे लहान, भाऊ नाही. तर मला असं वाटतं त्यांच्या मानाने, म्हणजे ते जिथे वाढले वयाच्या मानाने, आणि त्यांचं एकंदरीत सगळं हे बघतात, बॅकग्राऊंड बघतात, त्यांची खूप चांगली, इतरांपेक्षा काहीतरी वेगळं त्यांनी आयुष्यात केलं. म्हणजे मला तीच माझी लहान बहीण जन्मल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की नाही आता आपला चान्सच नाही घ्यायचा, मुलगा पण नको आणि मुलगी पण नको. हा निर्णय त्या काळात घेणं खूप, म्हणजे त्यांच्यावर खूप दबाव होता की नाही तुम्ही मुलगा होऊ द्या, आणि असं तो निर्णय घेणं खूप मोठी गोष्ट होती. नंतर मला 11वीला शिक्षणाला जेव्हा ते बाहेर पाठवले होते, आणि ते पण आर्ट्सला, कुणीच आर्ट्स घेत नाही, तू पहिली आली शाळेत, म्हणजे तू पहिला नंबर आले ते शाळेत आणि कशाला आर्ट्स घेते वगैरे वगैरे, इतका पैसा खर्च करून आणि वगैरे. तेव्हा ते ज्या पद्धतीने नाही तिला जे करायचंय ते करू, तिच्या पद्धतीने करेल आणि असं सगळं. तर असं त्यांच्या याच्यात ते तसेच स्त्रीवादी होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि शेतीविषयी तुझं काय, म्हणजे एकूण अटॅचमेंट आहे शेतीशी, शेतीतल्या बायकांचे प्रश्न तुला तिथे खूप जाणवले किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असं काही झालं? मी असं खूप शेतीशी संलग्न होते, म्हणजे जरी हे होते तरी मी असं शाळेत खूप आणि कार्यक्रम आणि सगळे त्याच्या जगात असायचे. पण एकंदरीतच म्हणजे मी गावाकडे राहिल्यामुळे आणि म्हणजे आमच्या घरात आजोबा सगळी शेती करत असल्यामुळे महिलांच्या प्रश्नाचं असं होतं की शेतकरी महिला ज्या आहेत त्या कष्ट खूप करतात शेतात, आणि फक्त शेतकरी नाही, ज्यांच्याकडे शेती ते तर आहेच, पण ज्या दुसरीकडे कामाला जातात मजूर वर्ग आहे त्या पण बायका खूप म्हणजे कष्ट करतात कामात. पण मला ह्या दोघांमध्ये फरक असा वाटायचा नेहमी की शेतकरी जी महिला आहे ना तिच्या हातात निर्णय खूप कमी असायचे घरातले, म्हणजे शेतीचे बऱ्यापैकी निर्णय पुरुष घ्यायचे, ही फक्त राबेल, आणि पैसा पण पुरुषाकडे, तेच विकतील माल, कुठे विकायचा काय. आणि त्याच जागी ज्या मजूर वर्गातल्या महिला आहेत आणि ज्या थोडस जातीच्या उतरंडीमध्ये खालच्या समज जाणाऱ्या आहेत त्या महिला, त्या उलट जास्त स्वतंत्र आहेत. त्या पटकन निर्णय घेणार, त्या पैसे त्यांचा स्वतः पैसा कमवून आणतात घरात, तर त्या पैसे कसे खर्च करायचे, कुठे गुंतवायचे, बँकेत जाणार, 4 गोष्टी विचारणार. तर ज्या म्हणजे ज्या थोड्या उच्चवर्णीय समज जातात आणि शेतकरी स्त्री आहे त्यांच्याकडे भरपूर शेती आहे, त्या भरपूर कष्ट करतात, त्यांच्या हातात हे निर्णय प्रक्रियेत त्या नव्हत्या, त्यांच्याकडे ती एजन्सीज दिसत नाही.
पण तीच एजन्सी ह्या मजूर वर्गातल्या महिलांकडे दिसून यायची. आणि म्हणजे एका अर्थाने मोठ्या घरातली शेतकरी महिला ही तशी शेतावर राबत पण नसेल मला वाटतं. ती गृहिणी पण असेल आणि त्याच्यामुळे तिचं डोमेस्टिकेशन पण जास्त झालेलं अशा. आणि हे ऑब्झर्वेशन मला खूप तुझं महत्वाचं वाटतंय. त्यानंतर म्हणजे जेव्हा तू म्हणतेस की लहानपणी तू काम केलं सामाजिक काम आणि त्यानंतर तू म्हणतेस की तू इकडे आलीस फर्ग्युसन कॉलेजला, मग तुम्ही बोलत गेला, तुमचा गटही इव्हॉल्व्ह झाला. नंतर तू कुठल्या संस्थेत असं काम केलंस का? नंतर मी मास्टर्स केलं आधी युनिव्हर्सिटीला. तर ते मास्टर्स म्हणजे माझं एम एज्युकेशन तर मग ते झाल्यानंतर मी मासूममध्ये काम केलं. अझीमचा कसं हे आहे का तुझा अनुभव? म्हणजे कसं आहे की एक फॉर्मल शिक्षण फर्ग्युसन कॉलेज मधलं आणि ते खूपच इंटरेस्टिंग होतं. कारण की इथे कसं आपण एक्झाम द्यायची, 6 महिने झाले की पेपर द्यायचे आणि विषय संपला. अझीमला कसं होतं की तुम्हाला बंगलोरला आहे ना ते? बेंगलोरला. एक तर ती प्रोसेस पण त्यांची एंट्रन्स एक्झाम पण वेगळी की तुम्हाला फक्त पेपर देऊन तुम्ही पास नाही, तुमचा ते इंटरव्ह्यू घेतात, तुम्हाला ते विचारतात की काय यायचं आमच्याकडे वगैरे वगैरे. तर ती पण एक इंटरेस्टिंग प्रोसेस आहे. आणि तिथे गेल्यानंतर पण सगळं जे आहे ते इन्व्हॉल्वमेंट तुमची खूप आहे. म्हणजे लिखाण करा आणि पाठांतर करा याच्यावर असाइनमेंट देतात, त्याच्यात तुम्हाला विचार करावा लागतो. थेरॉटिकल तुमची मांडणी नीट व्हावी याच्यासाठी प्रयत्न करतात. खूप सारे प्रेझेंटेशन द्यावे लागतात आणि ग्रुप प्रोजेक्ट करावे लागतात. दर आठवड्याला एका शाळेत जाणं, त्या शाळेत शिकवणं. नंतर म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला एक 30 दिवसाचं 15 दिवसाचं एक इंटर्नशिप वेगवेगळ्या संस्थांसोबत. मी एक इंटर्नशिप दिल्लीला एज्युकेशन डिपार्टमेंट सोबत डायरेक्ट केली होती. एक इंटर्नशिप मी केली अझीम प्रेमजी फाउंडेशन सोबत छत्तीसगडमध्ये. तर हे सगळं खूप वेगळा एक्सपिरियन्स होता की तुम्ही तेव्हा ग्राउंडला जाऊन बघा की काय चाललंय आणि मग ठरवा की पुढे काय करायचं. छत्तीसगड बघितल्यावर काय वाटलं? एकूण सगळं तिथलं सामाजिक राजकीय वास्तव. मला म्हणजे आधी जेव्हा मी गेले तो मी ज्या एरियात होते मला त्या जिल्ह्याचं नाव राय असंच काही रायगड का काही असं नाव आहे जिल्ह्याचं. आणि तिथे एका मोठ्या कंपनीचं कोलचं फॅक्टरी आहे आणि ते तिथून ते कोल मायनिंगचं सगळं आहे. तर आमचा सगळ्यात मोठा कन्सर्न असा होता की तिथे गेल्यानंतर सगळं डोळ्यात उडत असायचं कंटिन्यू काही नाही. आणि एक लक्षात आलं की त्यांनी ती जी सिस्टीम आहे म्हणजे सगळी भांडवलशाही कशी काम करते, त्यांनी ते कोल मायनिंगचं काम सुरू केलं. प्रत्येक घरातल्या एका माणसाला त्यांची इथे जॉबला लावलं. जॉबला म्हणजे काय हमाली आणि हे सगळं काही खूप पगार देत नाही. आणि त्या बदल्यात त्या सगळ्या गावातल्या लोकांचे तब्येती खराब, म्हणजे ते घरात ते सगळं असं. आणि महिलांना अधिकचे त्रास, कारण की त्यांना शेतात पण काम करायचंय आणि परत ते कोल प्रदूषण आणि कोल मायनिंगचं जे असतं बारीक बारीक कोल कुठे पडलेला ते गटारात उचलून आणणं, त्याला वाळवणं. आणि मग ह्या सगळ्यामध्ये शिक्षणाबद्दलचं एक अनास्था, पालकांचं लक्ष नसणं. म्हणजे शिक्षक असं दारू वगैरे पिऊन शाळेत बसलेत आणि कुणाला काही फरक पडत नाहीये. तिथे मी पहिल्यांदा एक गोष्ट ऑब्झर्व केली. खरं तर ती महाराष्ट्रातच मला मला असं वाटलं नंतर की मी हे महाराष्ट्रात असताना का मला हे समजलं नाही. गावांची रचना किती जाती वाचक असते, म्हणजे जातीला अनुसरून असते. की मला पण माझ्या गावात माहितीये की बाहेरची, पण ते तिकडे इतकं म्हणजे आता काय झालंय महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी की घर तरी प्रत्येकाचे एका म्हणजे सारखे दिसायला लागले. पण ज्या गावात मी राहिले तिथे मला असं लक्षात आलं छत्तीसगडमध्ये की दिसायचं की हे इथल्या अप्पर कास्ट माणसाचं घर आहे आणि त्यांचीच गल्ली आहे. आणि ही गल्ली कुठल्या तरी लोअर कास्ट आणि असं समजणाऱ्या माणसांची गल्ली आहे. आणि हे खूप व्हिज्युअली म्हणजे दिसणारं असं आणि ते वेदनादायक चित्र ते होतं. त्याच्यावर मागे नंतर लिहिलं आणि हे सगळं आहे. पण अजून दुसरी एक गोष्ट आहे की 2-3 प्रसंग जे खूप हिट झालेत म्हणजे महिलांच्या. तिथे आम्ही एका शाळेत गेलो होतो, तर दुपारी सुट्टीमध्ये कुणी आलं शाळेमध्ये किंवा आम्ही गेलो भेट द्यायला किंवा शिक्षक तिथले स्टाफ रूम, तर तिथल्या शिक्षकांची जबाबदारी होती की सगळ्यांसाठी चहा बनवणं. त्या मॅमने आणि ते खूप असं घरचं असं त्या सहज ते शिक्षक असं ऑर्डर सोडलं सर जा मॅडम चहा बनवणं आता सगळ्यांना. म्हणजे घरात जी बाई करते पुरुषाला सेवा देणं, ज्या ठिकाणी ती नोकरी करते तेवढंच पाहिजे तिथे पण ती तेच करते. आणि काही शिक्षकांसोबत मी जेवायला बसलो होतो मी दुपारच्या सुट्टीमध्ये, एक मॅडम दुपारून शाळेतून येऊन गेल्या होत्या. तर खूप वल्गर कमेंट त्यांच्याबद्दल करून आमच्या समोर कशा साड्या ते घालून येतात वगैरे वगैरे, काही त्यांना पद्धत नाही. तर ही इतकं
इतकं जनरलाइज म्हणजे झालंय की ते चुकीचं पण वाटत नव्हतं. म्हणजे जेव्हा आम्ही सांगायला लागलो की नाही तुम्ही असं नाही बोलू शकत, तुम्ही असं बॉडी शेमिंग नाही करू शकत, अशा कमेंट्स नहीं करू शकत, ते तुमचे कलिग्स आहेत, तर त्यांना ये क्या है मैडम, इतना क्या होता है उसमें, क्या प्रॉब्लेम ही क्या है, मतलब वो रहती है वैसे तो रहती है, उसका क्या. तर ही जी मानसिकता आहे, हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत जे त्या काळामध्ये खूप त्रासदायक वाटायचे. मग ग्राउंडला गेल्यानंतर समजलं अजूनच वाईट परिस्थिती. आणि मग मासूम मध्ये तू काही दिवस काम केलं, तो कसा अनुभव? मासूमचा पण एक्सपिरियन्स चांगला होता. मासूम मध्ये मी ग्राउंडवर खूप नव्हते, ऑफिसवर खूप होतं, पण तिथे ज्या केसेस यायच्यात छोट्या मोठ्या मुलींचे जे छोटे मोठे प्रॉब्लेम असायचे, सगळ्यात महत्वाचं कोविडमध्ये बऱ्याचशा मुलींना काय झालं, म्हणजे पालकांच्या अशा प्रकारे की ते मोबाईल खूप वापरतात असं सगळं, आणि इतके मोबाईल वापरतात, मध्ये पळून जातील आणि असं करतील तसं करतील हे सगळं बोलणं. आणि मग आम्ही मुलींशी बोलायला लागलो की तुमचं मोबाईल वापरणं वाढलं हे तुम्हाला मान्य आहे का, तर आणि पालकांनी मोबाईल काढून राहिला वगैरे 1-2 अशा केस झाल्या. तर मुलींचं असं की कोविडच्या काळामध्ये ना जे फिरणं असतं, म्हणजे पब्लिक स्पेसेस वापरणं असतं, ते बंदच झालं होतं. म्हणजे निदान त्यांना पब्लिक स्पेसेस वापरायच्या का, तर फक्त शाळेत जातात म्हणून, शाळा कॉलेज जातात म्हणून, बाकी त्याच्या अलीकडे पलीकडे मग तुम्ही घरातच बसायचं. मग त्या मुली दिवस घरात बसायच्या, आणि त्यांचे भाऊ वगैरे जे पुरुष गावातले ते कट्ट्यावर जायचे, एखाद दिवस कोणतरी मोटरसायकल घेऊन दुसऱ्या एक तालुक्याच्या ठिकाणी जाऊन यायचे, चक्कर मारून यायचे. ह्या मुलींना 3-4 महिने बस बंद होते, सार्वजनिक वाहतूक बंद, त्यांना काहीच नाहीये, त्यांना घराबाहेर पडता येत नाहीये, त्यांना बाहेर फिरता येत नाहीये. मग ती चिडचिड, ते मानसिक हे, आणि तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात आली की सार्वजनिक वाहतूक महिला जरी वापरत असल्या तरी त्यांना फक्त जे ठरवलेलं काम आहे तेवढ्या पुरतच वापरायची परमिशन. म्हणजे 11वी-12वीच्या मुलींना पण असं सहज मी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन येते, कॉलेजला जायचं असेल तर जा आणि परत ये. आणि हे त्याच वयाच्या मुलांना हे बंधनच नाही. म्हणजे ते कधीही वाटलं त्यांना खायला, पाणीपुरी खायला जायचं तालुक्याला जाऊ पास असतो तर. मग मुलींना राग येत होता, मुली बोलत होत्या याविषयी, ह्याविषयी बोलत होत्या की हे असं सगळं आहे आणि मग आम्ही काय करायचं घरात. आणि मग ते कॉन्फ्लिक्ट जे होतं पालकांमधलं आणि मुलींमधलं, आणि तेव्हा ते ऑनलाईन सगळं समजून सांगणं पण कठीण होतं, तरी आम्ही प्रयत्न करायचो त्यांच्या पालकांशी बोलायचं वगैरे वगैरे. पालक ऐकण्याच्या मनस्थितीत होते का? ते कसं आहे की काही वर्ष मासूम त्यांच्यासोबत काम केलेलं असल्यामुळे मासूमचं कोणीतरी सांगताय, तिथले लोकॅलिटी कोणीतरी बोलून बघायचं. हे कुठल्या भागातली गोष्ट, म्हणजे ही रुरल भाग ना? हा, सासवड, छोट्या याच्या मनात. आणि हे जे तू मगाशी म्हणाली ना, फर्ग्युसन कॉलेजमध्ये तुम्ही सेकंड सेक्सच्या विषयी चर्चा, तो तुमचा जो गट होता, म्हणजे जो आपला युथ कनेक्शन मिळून सार्वजनिकशी जोडला गेलेला होता, तर त्याच्यामध्ये काहीतरी तुमचे अंध मित्रांबरोबर मैत्री आणि तेच जरा सांगण्यात काय? ते खरं तर मित्र आहेत नितीन सत्यजित वगैरे यांनी ते सुरू केलं होतं की अंध मुलांशी, म्हणजे असं ऑलरेडी आमच्याकडे फर्ग्युसनला असं काम चालायचं की त्यांना रायटिंगला मदत करणं, काहीतरी ऑडिओ रेकॉर्ड करून देणं वगैरे. पण नितीन आणि सत्यजित यांचा एक वेगळा दृष्टिकोन होता की हे खूप व्हलनरेबल आहेत आणि तसं त्यांच्याकडे बघणं, आणि हे सगळं बंद करून एक मैत्रीचं मदत करायला जातोय असं नका, मैत्रीचा हात पुढे करा, ते पण तुम्हाला मदत करू शकतात असं मानसिकता ठेवा. आणि ह्या सगळ्यातून मग त्यांनी एक संस्था सुरू केली, आणि त्यात तुम्ही तर मला आताच वर्षांपासून, तर त्याचं पण एक चांगलं काम सुरू आहे. आताच त्यांनी उत्तराखंडला एक ट्रिप त्यांची जाऊन आली. त्यात आता आपल्याकडे मानसिकता काय असते की अंध मुलांना कुठे घेऊन जाणार, हे काय बघणार ना, कशाला दाखवायचं, म्हणजे बघूच शकत नाही तर कशाला फिरवायचं. आणि मग ह्या पण गोष्टीवर मात करणं की म्हणजे त्यांना ते स्पर्शाने बघू शकतात, गोष्टींना अनुभवू शकतात, हवा अनुभवू शकतात, तुम्ही ठरवू नका ना, ते बघू शकत नाही. आणि मग दरवर्षी एक ट्रिप ती जाते, जी आता उत्तराखंडला जाऊन आली, आणि त्यांनी खूप मजा केली, त्यांच्या व्हिडिओवरून समजतं. कारण ते आपल्या उत्सवामध्ये सावित्री ज्योतिबा समता युथ फेस्टिवल झाली ना, त्याच्यात सुद्धा त्यांनी जो कुठला असतो तुमचा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या कला दाखवतात, त्याच्यात एक अंध आणि एक अंध नसणारा असं म्हणून त्यांनी तो वॉक केला, आणि काय काय म्हणजे खूप धमाल आली. आणि हा मला म्हणजे सगळाच तो त्या संस्थेचा दृष्टिकोन महत्वाचा वाटतो की अंध आणि बिनअंध हे एका लेवलवरती येऊन काम करतात. म्हणजे असं काही मानत नाही की ते कोणतरी अरे बिचारे वगैरे, त्यांच्यातलं जे म्हणजे स्पेशली चॅलेंज हे जे म्हणतो ते खरंच त्या पद्धतीने आपल्याला वाटतं. आता तू सध्या लंडनमध्ये आहेस ना, तर तुझा कसा अनुभव आणि फरक, म्हणजे जसं तुला अंमळने जळगाव तिकडून पुण्याला आली, म्हणजे हा एक कल्चरल शॉक, आणि आता पुण्याहून लंडनला गेला, तर तो कल्चरल शॉक आहे का, किंवा काय फरक, चांगलं वाईट काय वाटतं?
एकतर मी लंडनला याच्यासाठी गेले की माझा कोर्स असतो एज्युकेशन जेंडर आणि इंटरनॅशनल डेव्हलपमेंट. आणि जेंडरवर मी काम करत होते, थोडंफार लिहित बोलत होते, पण असं थेरॉटिकली काही अभ्यास नव्हता, असं प्रॉपर डिग्री नव्हती. म्हणून मग मी ठरवलं की जायचं, आपण शिकू. तिथे म्हणजे मला असं जेव्हा ती स्कॉलरशिप मला अनाऊन्स झाली, महाराष्ट्र स्कॉलरशिप मिळाली आणि हे सगळं थोडंसं एम्पॉवर असं फील झालं. कारण कुणी म्हणजे मी पण असा विचार कधी केला नव्हता की मला जायचंय आणि मी हे करू शकेल. आपण ज्या भागातून येतो आपल्याला आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती माहिती असते थोडंफार. लंडनमध्ये गेल्यावर कसं वाटलं? लंडनमध्ये सुरुवातीला असं सांगितलं होतं की खूप तिथे गुन्हेगारी वगैरे आहे, मोठं शहर आहे, मुंबईसारखं खूप क्राऊडेड शहर आहे वगैरे. पण मी लंडनच्या रस्त्यावर म्हणजे माझी एक कविता होती, खूप आधी मी लिहिली होती, ती माझ्या पहिल्या कादंबरीत पण मी घेतली होती, की रस्त्यावरून म्हणजे अर्ध्या रात्री पण तुम्ही निघालेला असेल तुम्हाला सेफ वाटलं पाहिजे, बायांना सेफ वाटणं हेच स्वप्न असू शकतं माझं तरी आता. आणि मला लंडनच्या रस्त्यांवर ते सेफ वाटलं. म्हणजे असं भीती नाही वाटली, खूप फिरता आलं, कुणी जज करत नाहीये, कशी चालते, कशी फिरते, कशी पळते, काय कपडे घातले, आणि ते सगळं लेयर्सच गळून पडले. म्हणजे जे मी म्हणजे असं ते काही खूप मी आता असं कम्पॅरिझनच्या मोडमध्ये नाही जात, पण मी जिथे वाढले आता पुण्यासारख्या शहरात पण किंवा बेंगलोरमध्ये पण, बेंगलोर त्यामाने जास्त लिबरल आणि जास्त भागातले लोक आहेत. पण तुम्ही कसे दिसता, काय कपडे घालता, काय कोणाबरोबर असता, कशी इंग्लिश बोलता, तुमची भाषा कशी आहे वगैरे वगैरे, हे जे जजमेंट इथे खूप मी बघायचे आणि मला त्याची भीती वाटायची, ती तिथे गेली. म्हणजे मला भारतातल्या लोकांशी इंग्लिश बोलण्यापेक्षा तिथल्या लोकांशी भारतीय लोकांशी नको. तर हे आणि हे बाई म्हणून तर मला ते कपड्यांबद्दलचं जे आहे लोकांचं, की तुम्ही असं राहता, तुम्ही असंच राहिलं पाहिजे, तुम्ही अशी स्टाईलमध्ये राहता, असंच केलं पाहिजे, तर ते सगळं ती भीती तिथे गेल्यानंतर गेली. जरा आपण बोलतो म्हणजे मी बोलत आले चळवळीत असल्यापासून की कपड्यांवर काही नसतं, पण आपली पण एक समज आतून सबकॉन्शियसली असतं. ते सगळं ओपन व्हायला एक प्रोसेस, ते तसं बघावं लागतं आणि त्याच्याकडे मला जावं लागतं. मग तुम्ही कुणालाच कशावरून जज करत नाही आणि ते जज न करणं ते माझं लंडनमध्ये घडलंय ह्या 6 महिन्यात. की नाही आपण कशावरून कुणाला जज करू शकत नाही, प्रत्येक जण प्रत्येकाच्या ठिकाणी परत येतो. आणि अभ्यासाच्या दृष्टीने कसा फरक वाटला? आणि अभ्यासाच्या दृष्टीने मला असं वाटलं की अजिम प्रेमजीला शिकल्याचा एक फायदा झाला, कारण की त्यांची आणि अजिम प्रेमजीची थोडीफार सिस्टीम सारखीच आहे. कदाचित अडॉप्ट केली आपल्या युनिव्हर्सिटीने, अजिम प्रेमजीने अडॉप्ट केलं, टाटा इन्स्टिट्यूटने ते अडॉप्ट केलं, की तसंच प्रेझेंटेशन, रिसर्च बेस्ड आणि फील्ड वर्क याच्यावर भर देणं, तसंच तिथल्या युनिव्हर्सिटीला पण आहे. आणि मित्रमैत्रिणी कशा मिळाल्या? आणि तिथल्या मित्रमैत्रिणी आणि तिकडचे असं काही जाणवलं तुला फरक किंवा आहे? नाही म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे पटकन मित्र झालेत वेगवेगळे. आता इथे बसल्यावर आपल्याला म्हणजे साऊथ एशियन लोकांमध्ये पण आपण भारतीय बघतो आणि भारतीयांमध्ये पण महाराष्ट्रीयन बघू, महाराष्ट्रानं बघू असं. तिथे गेल्यानंतर माझे मित्र पाकिस्तानी मैत्रीण झाली, बांगलादेशी, चायनीज आणि साऊथ एशियन काही, आणि नंतर मग काही युरोपियन मैत्रिणी झाल्यात. तर तो एक इंटरेस्ट म्हणजे प्रत्येकाचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे, चायना आज इतकी प्रगती करतोय आणि मग चायनाबद्दल ते जे बोलतात ते जे त्यांच्या चर्चा करतात की कशी हुकुमशाही आहे, कशी निर्णय घेतला जातात, भांडवलशाहीचा परिणाम. चायनीज स्टुडंट स्वतः म्हणजे सगळेच नाही बोलत, पण एक दोन सेन्सिटिव्हली तर ते ग्रुपमध्ये असं जे बोलतात त्याच्यावर की हा जो बुडबुडा सगळ्या वेगवेगळ्या देशांनी तयार केलाय की आम्ही खूप आमची इकॉनॉमी वाढते, जसं भारतात पण इकॉनॉमीचा जो बुडबुडा आहे जो आपल्यासारखे सांगू शकतात की हे ग्राउंड नाही, तसं ते आपण सांगणं. किंवा मी बायकांचे प्रश्न तर मला असं वाटलं इथे सगळ्यांचे सारखेच आहेत. म्हणजे तिथे पण जसं त्यांचं वागणं आणि जे जसं म्हणजे आता जेंडरच्या बाबतीत पण त्यांचं असं म्हणणं होतं की एका मुलाची एकच मुलगा पाहिजे ही जी पॉलिसी आली, तर त्या पॉलिसीमुळे एका घरात एकच व्यक्ती आणि तिच्यावर तो दबाव कंटिन्यू की तू स्वतःला सिद्ध केलं पाहिजे असं आणि तसं, आणि ते मुलींवरचा कसा ते प्रेशर कसं आहे, बाहेर स्वतःला सिद्ध करा, घरात स्वतःला सिद्ध करा. बांगलादेशी मैत्रिणीची तीच एक व्यथा आहे. आणि सगळ्यात वाईट असं की युरोपियन लोक खूप खुश आहेत असं जे आपल्याला दिसतं ते पण नाही. तिथे पण जे टॉक्सिक आणि पुरुषी जे घडतं 4 भिंतींमध्ये त्याचं फक्त त्यांना एक सोपं की ते बाहेर पटकन पडतं. त्यांच्या लॉज मध्ये पटकन ते जे रिलेशन असेल ते सहन करत बसल्या बायका असं नाही. ते तो एक त्यांचा फक्त हे आहे. पण म्हणजे आमचा विषय जेंडर असल्यामुळे आम्ही जी चर्चा करतो त्यात सगळं की काय घडतं म्हणजे तिकडे युरोप आपल्याला इतकं भारी वाटतं पण तिथे पण हेच घडतंय ना, फक्त त्याचा प्रकार बदलतायत. पण मग तिथे चळवळ अशी दिसली तुला लंडनमध्ये स्त्री चळवळ?
हा म्हणजे छोटं मी असं काही खूप असं इन्व्हॉल्व नाही झाले मी स्कॉलरशिपवर गेल्यामुळे मी असं ग्राउंडवर पण जे छोटे छोटे वर्कशॉप घेणं जेंडरवर बोलणं म्हणजे पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर लंडनमध्ये ज्या मोठ्या मोठ्या सभा झाल्या त्या सगळ्या महिलांनी लीड केल्या. मी ज्या युनिव्हर्सिटीला शिकते युसीएलला युसीएलच्या प्रोफेसर्सनी स्वतःचे केस सगळ्यांनी असं महिला प्रोफेसरने केस कापून घेतलेत आणि निषेध म्हणून आणि त्या असं कॉलेजमध्ये बसल्या ठाण मांडून बसल्या. तर हे सगळं खूप याच्याने करतात. आणि मुलगे आणि मुली वागताना असा तुला काही फरक जाणवला नाही? जसं इथे मुलगे बिंदात टपोरी असणं आणखीन चेष्टा ते आहे थोडंसं ते आहे थोडंसं पुरुषी जे मी म्हणते ना की तुम्ही मुलीला वाईन ऑफर केलीच पाहिजे पार्टीमध्ये मग तुम्हीच ते केलं पाहिजे तुम्ही इनिशिएट केलं पाहिजे थोडासा स्टड लुक असला पाहिजे आणि हे सगळं तिथलं पण मुलांच्या डोक्यात आहे. आम्हाला मी आणि माझी एक पुण्यातलीच मैत्रीण जी माझ्याच युनिव्हर्सिटीला शिकते ती आणि मी असं बोलत होतो की इथून तिथून सगळे पुरुष सारखेच कसे काय वाटतात म्हणजे भारतातले पण असं वाटतं इथले पण तर ती म्हटली की कदाचित असे ज्या मुलांना मैत्रिणी आहेत ना त्या तसं नाही वागत ते तसं नाही वागत पण जे असं त्यांच्या पुरुषांच्या गँगमध्ये राहतात ना म्हणजे फुटबॉल खेळायला चाललो पार्ट्यास करायला चाललो आणि ते जे पुरुषी आहे स्वतःला सिद्ध करायचं जी त्यांच्या डोक्यात म्हणजे आपल्याला आपण इथल्या पुरुषांबद्दल पण जे बोलतो की ते घडवलं गेलंय ना ते त्यांच्या तिथल्या शाळा मी एका ठिकाणी तिथे काम करते पार्ट टाइम एका कॅफेमध्ये तर तिथे शुक्रवारच्या दिवशी शाळा सुटल्यावर मुलं मुली येतात 9वी 8वी 9वी 10वीची तर त्या कॅफेमध्ये बसताना सगळ्या मुली एका साईडला बसतात सगळ्या मुली एका साईडला बसतात एकाच क्लासचे एकमेकाशी बोलत पण नाही म्हणजे हे तिथे पण दिसतंय आणि ते खूप आणि मग ते त्यांच्याकडे म्हणजे जसं इथे आहे की न बोलल्यामुळे जे कमेंट पास करणं वगैरे तिथे कॅफेत बसून ते होतं. तर हे पण म्हणजे हे युरोपियन आहेत का सगळे एशियन होते? नाही युरोपियन सुद्धा कारण मी जिथे काम करते युरोपियन शाळा आहे तिथे मिक्स पण असतील बाकीचे पण युरोपियन आहे. बरं आणि डोमेस्टिक व्हायलन्सचं काय वाटलं तुला? एकूणच व्हायलन्स म्हणजे असं सुद्धा जे म्हणतात की तिथे आता वेपन्स मिळतात आणि त्याच्यामुळे व्हायलन्स खूप वाढला आहे तर तसं तुला काही जाणवलं आणि डोमेस्टिक व्हायलन्स विषयी काही माहिती आहे? नाही मला वेपन्स आणि ह्या सगळ्याबद्दल नाही पण डोमेस्टिक व्हायलन्स बद्दलच्या आमच्या क्लासरूममध्ये ज्या थोड्याफार चर्चा झाल्या त्याच्यावर की तिथे पण होतो पण म्हणजे तिथला व्हायलन्स कसा म्हणजे तिथल्या व्हायलन्स लवकर बाहेर पडायचं तयारी दाखवतात महिला. त्याचं कारण असं आहे की त्यांना सपोर्ट सिस्टीम त्यांना म्हणत नाही शेल्टर हो शेल्टर आहेत आणि ती पूर्ण सिस्टीम पण थोडीशी आहे सपोर्टिव्ह म्हणजे पोलिसांकडे कंप्लेंट करायला गेले तर ते तुम्हाला असं नाही म्हणणार की नाही सहन कर पाहिजे असं नाही होत. आणि तो एक मुद्दा आहे की म्हणजे आपल्याकडे डिवोर्स घेणं आणि हा सगळा प्रकार किती कठीण आहे तसा नाही लग्न केलं तर निभावावं लागेल वगैरे त्यातून त्या बाहेर पडतात असं आपण म्हणू शकतो. ओके आणि एकूण आता लिव्हिंग जास्त आहे आणि मॅरिड कपल्स कमी आहेत असं काही जाणवलं की माझं काही बोलण्यात आलं तिथल्या मुलींच्या? असं मला मी असं आकडे देऊन तर नाही पण जनरली असं म्हणजे प्रेफर तर करताना चर्चांमध्ये तर असंच असतं लग्नाबद्दलच एक भीती सगळ्यांच्या डोक्यात बसलेली असते. भीती आहे की नकोच ते म्हणजे कुठे लाईफ टाईम कमिटमेंट घेणार अशा आणि मुलं होण्याच्या संदर्भात तसं तर नाही मला म्हणजे मी तसं काही असं तुमच्या असं काही बोलणं युरोपियन मैत्रिणी आम्ही मैत्रिणी आमच्यापैकी मेजॉरिटी ऑफ मैत्रिणी अशा नकोत मुलं त्याचं म्हणजे नाही आता आजकालच्या पिढीचं मला असं वाटतं म्हणजे जे चायनीज मैत्रिणी तिच्याशी आम्ही एकदा संध्याकाळी खूप वेळ बोलत बसलो तर ती म्हटली की किती कठीण आहे मुलगा वाढवणं आणि आमच्याकडे तर ती म्हटली की मी जरी बाहेर पडले आणि खूप कमवलं तरी मला मुलाकडे लक्ष द्यावंच लागेल आणि ते बघणं आणि ते सगळं मी कसं हँडल करू शकेल आणि हाच प्रॉब्लेम भारतात पण आहेच ना की शेवटी महिन्याला लक्ष द्यावंच लागतं मुलांकडे असं जे किती काही झालं तर मग त्या सगळ्यात आपण एका सेम पेजला होत असं मला वाटतं फक्त सीमा बदलत आहेत दुसऱ्या. आणि घरकामाविषयी जे बोलतात ना सारखं की युरोपियन पुरुष बऱ्यापैकी घरकाम करतात निदान मानतात तरी आणि असं काही मैत्रिणींबरोबर विषय त्याचं कारण असं आहे की युरोपात घरकाम करायला लोक मिळत नाही बरोबर आणि तिथे काही जेवणावर इतका फोकस नसतो खूप बनवतायत. आपल्याकडे काय की आपल्याकडे घरकाम जास्त असतं त्याचं कारण आहे आपण स्वयंपाक खूप बनवतो आपल्या जिभेचे खूप छान बनवणं ते खूप असं सोपं खातात म्हणजे एक सूप बनवलं 4 दिवस चाललंय ब्रेड आहेत आणि नुसतं चिकन शिजवलं खाल्लं तर त्याच्यामुळे ते तसं आहे की ते घरात
तसं म्हणजे जेवण सोडलं तर बाकी काही काम नाही ना, तुम्हाला मशीन आहे, खाली कपडे टाकून यायचे, थोडंसं साफसफाई करायची, तर त्याच्यामुळे ते पुरुष काम करत असतील असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यावरनं भांडणं होत आहेत, किंवा आपण जसं म्हणतो की घरात भाऊ आणि बहीण असले की पुन्हा आपल्याकडे दिसते विषमता की भावाला घरकाम नाही सांगत वगैरे, तसं तुमच्या युरोपियन मैत्रिणींच्या बोलण्यात काय आलं का तुझं? नाही तसं काही आलं नाही, पण मला एक जाणवलं, मी जिथे राहते हॉस्टेल तिथे शेजारी एक शाळा आहे, तर त्या शाळेत दुपारी मुलं सोडतात 1-1:30 वाजता, तर ते 1-1:30 वाजता त्यांना घ्यायला सगळ्या त्यांच्या आया आलेल्या असतात. तर मला असं वाटतं ती पण एका टप्प्यानंतर म्हणजे असं जबाबदारी ती महिलांवर टाकणं की तू हे सांभाळ वगैरे असं असेल. पण त्या मनाने बाहेर जेव्हा पब्लिक स्पेस मध्ये आपण बघतो की मुलांसोबत खेळताना पुरुष खूप दिसतात, गार्डन्स मध्ये खूप दिसतात, जेव्हा आपण मेट्रोने वगैरे जात असतो तेव्हा मुलांना घेऊन चालणारे एकदा पुरुष मुलांना घेऊन चालतात असं दिसत. आणि तुला स्वतःला काय येतात, तुझा पुढचा प्लॅन आहे की लग्न, मुलं तर नकोच म्हणते का? लग्न तर झालंय माझं 3 साल. तर लग्नाचं तर काही म्हणजे लग्न झालं आता त्याला 3-4 वर्ष 4 होतं. तो इंजिनियर आहे. आम्ही चळवळीतच भेटलो सानेवाडी स्मारकाच्या शिबिरात आणि हे सगळं, मग तो कामात पण त्या याच्यामुळे, आणि मग तसंच आम्ही लग्नाचं मंगेश. तर लग्न करायचं ठरवलं, त्याचं कारणच होतं आम्ही पण काही खूप असं लग्न आम्हाला पण भीती होती की लग्न संस्थेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही किती म्हटलं तर तुम्ही बदलता आणि हे सगळं, पण आपल्याकडे काही लिगल काही नसतं ना, तुम्हाला 4 ठिकाणी कुठेही तुम्हाला विचारतो, म्हणजे घर घेणं म्हणजे तुम्हाला रेंटने घरात राहायचंय तर तुम्ही कपल आहात का नाही, आणि मग ह्या सगळ्या झंझटीसाठी म्हटलं ती सह्याच करायच्या, म्हणून आम्ही कोर्ट मॅरेज एकदा गेलो आणि सह्या करून आलो. ते खूपच मजा झालं, म्हणजे कारण पण नव्हतं लग्न करायला. कोविड संपला होता आणि खूपच रूम भेटणं आणि ते कठीण होतं, माझा जॉब होता, आणि मग असं की आता सोबत राहायचंय, मग आम्ही राहायला लागलो एकत्र, आणि आम्हाला 4-4दा की तुमचं लग्न झालंय का असं तसं, आणि हे प्रश्न इतके झालेत, कुठे बाहेर गेलं तर कुठे राहायचं असलं तर हाच प्रश्न. म्हटलं चला ना साईज करायचं तर करून टाकू. पण आमचं एक क्लिअर होतं, म्हणजे माझ्यापेक्षा तर त्याचं जास्त होतं. तो म्हटला की तुम्ही एका गोष्टीला लग्नानंतर करायला हो म्हटले, म्हणजे की एखादी पारंपरिक गोष्ट करायला हो म्हटले तर तुम्हाला 100 गोष्टी कराव्या लागतात. तुम्ही पहिल्यापासून ठाम राहायला पाहिजे की मी हे करणार नाही तर करणार नाही. तर आम्ही म्हणजे ज्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात की विधी करणार नाही, सगळे पॅट्रियार्कल विधी करणार नाही तर नाहीच करणार, जे दागिने म्हणजे लग्न झाल्या स्त्रियांनी घालायला मंगळसूत्र वगैरे हे घालणार नाही तर घाल, 1 दिवस घालणार नाही, 4 दिवस घालणार नाही, कधीच नाही घालणार. घरातलं म्हणजे जर कुणी पाहुणे आलेत आणि मग त्याच्याकडचे आले तर तो काम करणार नाही का घरात, असं होणार नाही. आमचं ठरलेलं काम आहे, आम्ही दोघं मिळून करतो, आम्ही दोघं मिळूनच करू, तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही बघा तुमचं. मग त्याच्यामुळे काय झालं, आम्ही इतके ठाम राहिल्यामुळे स्वीकारलं लोकांनी खूप म्हणजे उलट त्यांना ते बघण्याची सवय झाली आणि पॉझिटिव्ह बोललं छान आहे. हा, आणि आताच जे लोक आधी विरोध करायचे, माझ्या ताई वगैरे ज्या आहेत सिनियर त्यांच्या लग्नात, किती छान आहे तुझं, तुला तुझं टेन्शन नसतं, बाहेर पडताना टेन्शन नाही आणि घरातलं कामाचं टेन्शन नाही. तर हे हळूहळू त्यांना पण कळतं. माझ्या आई वडिलांची काय रिएक्शन आहे, म्हणजे तू त्यांचं कसं असं त्याचं एक होतं की आपल्या घरात आपण बोललं पाहिजे. त्याचं होतं मी माझ्या आईशी बोललो ना तर तिला ते लवकर समजत तू बोलण्यापेक्षा. तर तो असं आणि त्यांना असं एकदम शांततेत बसून त्याच्या आईला सांगितलं होतं की मंगळसूत्र ती का घालत नाहीये, ती काही शिकलेली आहे आणि तिला असं नाही, त्याची मागची कारण काय, पॅट्रियार्कल कारण. मग त्या दिवसानंतर त्यांना कुणीही विचारलं तुमची सून मंगळसूत्र का घालत नाही, तर त्यांना त्यांच्या पतीने समजून सांगा की त्याच्या कामात ते जे काम करतात त्या कामात हे बसत नाही आणि हे महिलांच्या विरोधात हे मंगळसूत्र त्यांच्या भाषेत समजलं. पण ते इंटरेस्टिंग आहे की त्यांनी मग कधीच मला त्याच्यानंतर एकदा पण विचारलं नाही आणि म्हटलं नाही. मला म्हणजे साडी घालता येत नाही, मला ती कॅरी नाही करता येत जास्त वेळ, तर मी साडी कार्यक्रम असला तर घालत नाही. पण ते जे प्रश्न विचारणं ते थांबतं, कारण की तुम्ही डायलॉग केला पाहिजे. आणि आपलं तरुण मुलांचं बऱ्याचदा मला असं वाटतं की घरातल्यांशी डायलॉग तुटतोय घरात, आपला सुद्धा त्यांना काय समजून सांगणार, ते ऐकतच नाही. मुळात म्हणजे ते प्रश्न सोडून एक तसाही डायलॉग फार नसतो, कारण कुठेतरी सारखं जमतच नाहीये, किंवा आई वडील एक पंखाखाली घेण्याचा प्रयत्न करतात, तुम्हाला काही कळत नाही, व्यवहार कळत नाही वगैरे असं बोलत असल्यामुळे कुठतरी एक आयडेंटिटीचा सुद्धा क्रायसिस, मुलांचा क्रायसिस असतो. की काय तुझ्या घरी हे व्यवस्थित झालं? हा, आमच्याकडे कसं झालं की मी तर माझ्या घरी तर हे सगळं आम्ही स्मारकाच्या कामाला आम्ही खूप शिबिरं आणि हे सगळं केलं ना, गावात पण प्रोग्राम घेतले, दारूबंदीची चळवळ आम्ही गावात सुरू केली. मग त्याच्यामुळे घरातल्यांना माहित होतं की असा वेगळाच विचार करतात,
हे काही आपलं ऐकणार नाही. मग त्यांचीच लग्न करतील, त्यांचं ठरवतील, त्यांचे करिअर करतील, आपण त्यात मध्ये पडायला नको. आणि ती एक आयडिया तुम्ही 5-7 वर्ष जेव्हा गावात राहून काम करतात, आम्ही काही पुण्यात नाही ना काम केलं, आम्ही गावात जाऊन शिबिरं घ्यायचो, गावात जाऊन प्रोग्राम घ्यायचो. मग ती पण एक इमेज क्रिएट होते की हे मुलं मुली एकत्र येतात आणि अशी कामं करतात, ह्या प्रश्नांवर बोलतात. मग तुमच्याकडून अपेक्षा पण तशा कमी होतात की हे त्या साच्यातच बसत नाहीये, हे त्या पॅट्रियार्कल साच्यात तुम्ही त्यांना बसवू शकत नाही. माझ्याकडे आल्यानंतर, घरी आता आल्यानंतर कोणत्याच पाहुण्यांची अशी अपेक्षा नसते की मी त्यांचं काही करावं ना. मग त्यांना माहिती की हे नाही होऊ शकत. त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या पद्धतीने राहावं लागेल, त्यांच्या पद्धतीने खावं लागेल. आणि उलट म्हणजे माझी एक ताई आणि जिजू ते आमच्याकडे आले होते 2-3 दिवस, आणि ते इकडनं घरी गेल्यानंतर त्यांचा 15 दिवसांनी फोन आलाय मंगेशला. म्हटलं मी फोन केलाय मंगेशला, कारण मी आज मस्त भांडे बिंडे घासले. एक खूप वर्षांनी मी हे सगळं केलं तुझं बघून, तर मी आता हळूहळू घरात करायला सुरुवात करेन. मंगेश नाव काय लावतो? म्हणजे तू जसं सीमा आई मंगेश त्याचं हेच लावतो, मंगेश लोहार म्हणून. लोहार त्याचं मंगेश लोहार. ओके. इंटरकास्ट मॅरेज आहे ते, त्याच्यात पण काही खूप आम्हाला हे झालं नाही, त्रास झाला नाही, कारण की आम्ही घरी नीट सांगितलं होतं. पण म्हणजे तो इतका बाकी सगळं मानतो स्त्री पुरुष समतेचा विचार, तर त्याला नावात हे कुठे घ्यावं असं वाटत नाही का? म्हणजे तू जसं आईचं नाव सीमा आणि विनोद वडिलांचं नाव लावतं ना, तू श्वेता सीमा विनोद लावतो, तर तसं त्याला कधी तू म्हटलंस की अरे तू का नाही बदलत का? नाही, तसं त्याला वाटतं हे करावं, बदलावं असं सगळं. पण माझं काय झालं, मी सोशलच्या जास्त आहे ना, त्याच्यामुळे माझं नाव त्याचं म्हणजे तो 4 ठिकाणी येतं. माझं ऑफिशियल डॉक्युमेंट सोडलं तर कुठेच येत नाही, ते ऑफिशियल डॉक्युमेंटला चेंज करावं लागेल करायचं झालं तर. तो तशी चर्चा झालेली आहे, त्याचं तसं आहे, दृष्टिकोन पण आहे. कदाचित पुढे मागे ऑफिशियल त्याने केलं तर त्याला माझा निरोप पण सांग कर म्हणून. पुरुष वॉच मध्ये खरं म्हणजे अगदी लिहिण्यासाठी फार चांगला व्यक्ती आहे. त्याच्यावर लिहिलं होतं पुरुष वॉचवर, एक पुरुष वॉच नाही याच्यावर, पुरुष स्पंदन दुसरं मुंबईचं आहे काय? मुंबईचं पुरुष स्पंदन, माणूसपणाच्या वाटेवरचे हरीश सदानीचे, त्याच्यावर लेख लिहिलं होतं. तर आता त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या तुझ्या सगळ्या करिअरच्या संदर्भामध्ये तू असा काही विचार केलाय की सामाजिक काम तू जास्ती करणार का अकॅडमिक करणार? नाही, अकॅडमिक माझ्याकडनं होत नाही. सामाजिक करेल, आणि मला थोडंसं पॉलिटिकल ऍस्पिरेशन्स आहे, त्याच्यामुळे मी असा पुढच्या 10 वर्षात असा प्लॅन करते की जरा पॉलिटिकली म्हणजे माहित नाही, पक्षीय राजकारण वगैरे करशील का? म्हणजे तसं चांगली संधी मिळाली करेल, पण तुला वाटतंय की त्याची खूप गरज आहे? म्हणजे स्त्रीवादी राजकारण कर. मला असं वाटतं की हे खूप नाही आम्ही बाहेरून पाठीमध्ये बाहेरून आमचं मत आहेत असं नाही की आता कुणीतरी पाहिजे असं म्हणायला की असं नाही करू शकत तुम्ही संसदेत, असं नाही करू शकत तुमचे मुद्दे मांडायला, ते सगळं. मला असं वाटतं की जबाबदारी घेऊन कोणी आपल्यासारख्याच लोकांनी मध्ये गेलं पाहिजे, ज्यांना शक्य आहे त्यांनी. ते कठीण आहे, मला माहिती आहे, आपल्याकडे तसं बॅकग्राऊंड नक्की त्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं त्यासाठी तुला खूप शुभेच्छा. फार सरपंच सुरू आणि वरती एकदम पंतप्रधान. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. मस्त वाटलं.